नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पाहूयात एक विशेष बातमी. या प्रसंगी चिपळूणकरांच्या साक्षीनं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्वागत करतो. माननीय प्रशासक तथा मुख्याधिकारी शिंगटे साहेबांना विनंती करतो, आपण मंत्री महोदयांचा पुष्पगुच्छ शाल देऊन या ठिकाणी सन्मान करावा. आपण बसून घ्यायचं आहे. सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठाच्या ठिकाणी यायचं आहे. माननीय मंत्री महोदयांचा यथोचित सन्मान. समितीचे तालुका अध्यक्ष माजी गटनेते उमेशजी सरकार साहेब यांचा देखील सन्मान. महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख रश्मिताई गोखले मॅडम यांचा देखील सन्मान. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मिलिंद शेठ कापडी साहेब, माजी उपनगराध्यक्ष यांचा देखील सन्मान. भारतीय जनता एकूण 7 कामाचं आपण लोकार्पण आणि भूमिपूजन केले. त्यापैकी 2 कामं लोकार्पण केले आणि 5 कामांचं भूमिपूजन केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री माननीय नामदार उदयजी सामंत साहेब, चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ याचे आमदार माननीय शेखरजी निकम सर, माजी आमदार माननीय सदानंदजी चव्हाण साहेब, माजी नगराध्यक्ष खिराडे मॅडम, तसेच माजी नगराध्यक्ष बिजले मॅडम, मिलिंद शेठ कापडी, मोहम्मद फकीरजी, सचिनजी कदम, रश्मीताई गोखले, राम शिंदे, उमेशजी सकपाळ या सर्वांचं मी स्वागत करतो. आज याशिवाय सुद्धा अनेक विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार, क्रीडाप्रेमी, नागरिक व अधिकारी कर्मचारी, आज खूप आनंद होत आहे. आपण या सोहळ्यासाठी आपण सर्वजण साक्षीदार झालो आहोत आणि या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण सर्वप्रथम नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा येथे शिवसृष्टी उभारणे या कामाचा भूमिपूजन सोहळा केला. हे काम अंदाजे 1 कोटी रकमेचं होतं. त्याचबरोबर त्यानंतर घनकचरा प्रकल्प येथे सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून जे प्रकल्प उभा करत आहोत त्याचं भूमिपूजन केलं. त्याची अंदाजित रक्कम 1,09,00,000 आहे. त्याचबरोबर नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आपण पाग येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत विकसित करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा केला. त्याचबरोबर कांगणेवाडी येथे श्री कानडे यांचे घरामागे डोंगराळ भागामध्ये RCC संरक्षक भिंतीचं काम, जे पावसाळ्यामध्ये तिथे दरडग्रस्त भाग असल्यामुळे अनेक अडचणी येतात त्या ठिकाणी आपण संरक्षक भिंतीचं काम करत आहोत. त्याचा भूमिपूजन सोहळा झाला. त्याची अंदाजित रक्कम 24,83,000 रुपये आहे. त्याचबरोबर जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत आपण नगर परिषदेच्या मोकळ्या जागेमध्ये खेंड येथे बगीचाचा लोकार्पण सोहळा केला. त्याची अंदाजित रक्कम 11 लाख रुपये आहे. त्याचबरोबर जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत पेटमाप येथील रस्ते मजबूतीकरण, डांबरीकरण या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या कामाची अंदाजित रक्कम 68 लाख रुपये आहे. त्याचबरोबर आपण जिथे आता बसलो आहोत हे प्रशस्त असं कैलासवासी अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल यापूर्वी बांधलं होतं. या क्रीडा संकुलमध्ये अनेक आपल्या शहरामध्ये बॅडमिंटन खेळणाऱ्या खेळपट्टूंचा सतत मागणी होती की आणि काही खेळाडू इथे खेळतही होते बॅडमिंटन. त्यांच्या मागणीप्रमाणे आपण इथे बॅडमिंटन कोर्ट आणि आजूबाजूचा परिसर याचं सुशोभीकरण केलं आहे. याची अंदाजित रक्कम 90 लाख रुपये आहे. तरी आपण माननीय पालकमंत्री आणि उपस्थित सर्वांच्या उपस्थितीत आपण आज या 2 कामांचा लोकार्पण आणि 5 कामांचं भूमिपूजन झालं असं मी घोषित करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जी कामं झाली त्या कामांचा, काही कामांचं उद्घाटन आणि काही कामाचं भूमिपूजन, आणि या निमित्त या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आणि रत्नागिरी बरोबरीने चिपळूणला देखील झुकतं माप देणारे राज्याचे उद्योगमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय सदाबाई चव्हाण साहेब, त्याचबरोबर आदरणीय सचिन कदम,
या नगरीच्या नगराध्यक्ष म्हणून काम बघितलं तर खेराळेताई, रेहानाताई बिजले, मिलिंद कापडी, बाळा कदम, उमेशजी सकपाळ, व्यासपीठासमोर बसलेले अनेक माजी नगरसेवक आहेत, अनेक प्रतिष्ठित मान्यवर आहेत, सर्वच आदरणीय मान्यवर, माझ्या सगळ्या भगिनी, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनी, खरं म्हटलं तर आज खूप आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. अनेक कामं आपली या निमित्ताने शहरातली मार्गी लागत आहेत, त्याबद्दल आपल्याला निश्चितपणे आनंद आहे. या राज्याचं नेतृत्व शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा अजितदादा असतील, हे करत असताना त्यावेळी त्या परिस्थितीनुरूप टोकमधून देखील मुरादपूरचा पूल असेल, पवन तलाव असेल, गोवळकोटचा ग्राउंड असेल आणि आत्ता जवळजवळ नव्याने देखील 12 ते 13 ओपन जिम असतील आणि फुलपाखरू उद्यान असेल, अशी देखील कामं सुमारे 24 ते 25 कोटीची कामं या शहरामध्ये करण्याची संधी देखील आपल्या सगळ्यांमुळे त्यावेळच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निश्चितपणे मिळाल. मी फार वेळ घेणार नाही कारण आधीच कार्यक्रमाला उशीर झाला. आपण भगिनी 11 वाजल्यापासून इथं बसलेला आहे, त्याची जाणीव आम्हा सगळ्यांना. आदरणीय पालकमंत्री महोदयांना या निमित्ताने फक्त मी एवढंच सांगेन की आपल्या इथे देखील पवन तलावावर अजून 2 ते 3 कोटीची गरज आहे, ज्याच्या माध्यमातून तिथलाही परिसर अजून अत्याधुनिक आपल्याला करता आहे. जसं नलावडे बंधारा आता मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यात आहे, त्याच टप्प्यात मापातली भिंत असेल किंवा मधल्या ज्या आपल्या भिंती गरजेच्या आहेत त्या देखील आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडून आपण निश्चितपणे मंजूर करून आणत. शेवटी चिपळूण शहराचा विकास हा सर्वार्थाने महत्त्वाचा आणि विकासाबरोबर पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने देखील विंध्यवासिनी असेल, धामणवणा असेल किंवा गोळकोटचं देऊळ असेल, ही सगळी देवळं देखील निसर्गरम्य परिसरात आहेत आणि तिथेही वॉटर स्पोर्टपासून वेगवेगळे उपक्रम आपण राबवू शकतो आणि हाही सगळ्याला आपली मदत आम्हा सगळ्यांना निश्चितपणे होईल. आपला सगळ्यांचा परवणीचा आणि ज्यांचा प्रश्न आपल्यासमोर आहे तो नदीतला गाळ काढण्याचा, त्यासंबंधी पण कपोले साहेबांच्या टेबलवर 22 कोटीची फाईल साहेब आहे. आपण त्याचा पाठपुरावा आम्ही तुमच्यापर्यंत करतो निश्चितपणे आपल्या, कारण आपण मुख्यमंत्र्यांचे सगळ्यात जवळचे मंत्री आहात आणि तेवढेच प्रभावशील असल्यामुळे ही सगळी कामं निश्चितपणे आपल्या नेतृत्वाखाली पूर्ण होतील हा विश्वास व्यक्त करतो. आणि आपण इथं आलात, खूप वेळ आम्हा सगळ्यांसाठी दिलात, काही नवी कामं घेण्याचं देखील आपण मान्य केलं. आज इथं हा बॅडमिंटन हॉल देखील आपण बघताय की 6-7 महिन्यापूर्वी इकडचा परिसर आपल्याला काय बघावा असं फारसं नव्हतं, परंतु आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने एक अतिशय उत्तम मैदान इथं तयार झालेलं आहे आणि ह्या निमित्ताने आपल्याकडे देखील चांगले खेळाडू घडण्याचं काम निश्चित होईल. मी आपणाला मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. चिपळूण येथील क्रीडा संकुलाच्या नूतनीकरणाच्या लोकार्पण सोहळ्याला व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय लोकप्रिय आमदार शेखर निकम सर, माजी आमदार आदरणीय सदानंद चव्हाण साहेब, सचिन कदम साहेब, सुरेखाताई तेराडे मॅडम, उमेशजी सकपाळ, रेहानाताई बिजले मॅडम, मिलिंदजी कापडी, रामजी शिंदे, रश्मीताई गोखले, आमचे मुख्याधिकारी प्रसादजी शिंगटे, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि चिपळूणवासीय बंधू आणि भगिनींनो, मला आठवतं मागच्या 6 महिन्यापूर्वी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने या संपूर्ण परिसराला मी भेट दिलेली होती आणि या परिसराला भेट दिल्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचं काम देखील व्हावं आणि बरोबर हे देखील क्रीडा संकुल तयार व्हावं अशी चिपळूणकरांनी माझ्याकडे एक भावना व्यक्त केली होती आणि मला आनंद आहे की 6 महिन्यापूर्वी ज्या कामाचं भूमिपूजन मी स्वतः केलं, 6 महिन्यानंतर त्याच कामाचं उद्घाटन माझ्या हस्ते होतं आहे. याचा अर्थ सरकार अतिशय गतिमान पद्धतीनं काम करतं आहे. आज मी देखील बॅडमिंटन कोर्टवर, मी असेल, आमचे सचिन कदम साहेब असतील, सदानंद चव्हाण साहेब असतील, शेखर निकम साहेब असतील, उमेश सकपाळ असतील आणि बॅडमिंटनवर कोर्टवर
खेळण्याचा देखील प्रयत्न केला. बाळा कदम साहेबांनी देखील केला. बाळा कदम साहेबांच्या रॅकेटला फूल लागलं नाही हे सोडून द्या, आणि फूल लागलं तेव्हा ते सिक्सर मारत होते हे देखील सोडून द्या. कारण त्यांच्यासमोर सचिन कदम होते म्हणून त्यांचं एकही फूल कोर्टमध्ये येत नव्हतं, सगळं बाहेरच जात होतं. तर त्याच्यामुळं एक तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही कुठच्याही राजकीय पक्षामध्ये जरी काम करत असलो, ज्यावेळी क्रीडा क्षेत्राचा विषय येतो, ज्यावेळी क्रीडा क्षेत्राला चालना द्यायचा विषय येतो, त्यावेळी सगळे पक्ष हे तुम्हाला एकत्र आलेले चिपळूणमध्ये दिसले. हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील क्रीडा क्षेत्र आहे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील सांस्कृतिक क्षेत्र आहे. ही महाराष्ट्राची परंपरा जोपासण्याचं काम चिपळूणवासी करतायत, याबद्दल मला तुमचं सगळ्यांचंच मनापासून कौतुक केलं पाहिजे. आज जवळजवळ चिपळूण शहरामध्ये 42 ते 43 कोटी रुपयाची कामं सुरू आहेत. त्याची पूर्ण यादी माझ्याकडे, कुठच्या निधीतनं पैसे आलेले आहेत, कशा पद्धतीनं रस्ता विकास निधी 9 कोटी रुपये आला आहे, वैशिष्ट्यकुंड 3.53 कोटी रुपये आला आहे, मी नियोजन मंडळातनं 5 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि आत्ताच मला मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की 3 कोटी रुपये एक्सिस आपल्याकडे आलेले आहेत, ज्याच्या कामावर जी निधीची तरतूद झालेली आहे ती कामं जागेअभावी होऊ शकत नाहीत. आत्ता जो मुद्दा या ठिकाणी शेखर निकम सरांनी पवन तलावाचा आणि सुरेखाताई आपण माझ्याकडे जो मांडलात, मी याच ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जाहीर करतो. त्यातले पवन तलावाला 2 कोटी रुपये दिले जातील आणि 1 कोटी रुपये तुम्ही सांगितलेल्या मैदानाला दिले जातील. कारण शेवटी चिपळूणवासियांची नागरी सुविधा पूर्ण करणं ही सरकारची जबाबदारी आहे, आणि त्या सरकारमधला मी पालकमंत्री असल्यामुळं तुम्हाला जे जे काही चिपळूणवासियांना लागेल ते प्रामाणिकपणाचा देण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता करतोय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावानं जे भवन आपण उभं करतोय त्याचं भूमिपूजन केलं. अनेक रस्त्यांची मी भूमिपूजन केली. मला आठवतं की मी चिपळूणच्या दौऱ्यावर असताना आपल्या चिपळूण परिसरातल्या शहरातल्या काही महिला भगिनींनी मला फोन केला होता. उमेश सकपाळच्या घरी जेव्हा मी ते आलो होतो, आणि त्यांनी मला सांगितलं होतं की 25 लाखाची कुठेतरी बांधी आवश्यकता आहे. आणि त्या यतीन पण होतं ना त्यावेळी, हां, आणि तिथं मला सांगण्यात आलं. आणि मला ते खरं तर आव्हान वाटलं की माझ्या पक्षाशी संबंधित नसलेली व्यक्ती ज्यावेळी एखादी काम मला सांगतं तर ते करणं माझं मी जबाबदारी का मानतो. भले कदाचित एखादी व्यक्ती विचारानं आमच्याबरोबर आली नसेल, परंतु विकास कामाला ती आपल्याबरोबर येऊ शकते, म्हणून मी 25 लाख रुपये 8 तासामध्ये मंजूर केले आणि आज त्याचं देखील भूमिपूजन केलं. शेवटी आपल्याला विकासाची चालनी द्यायची, विकासाला चालना द्यायची. पाण्याचा प्रश्न चिपळूणवासियांचा फार मोठा आहे. मी आत्ताच आमदार महोदयांची चर्चा केली, माजी आमदारांची चर्चा केली, आणि जी नळपाणी योजना आपल्याला फार मोठ्या पद्धतीनं राज्य नगरोत्थानमधनं आवश्यक आहे त्याची मंजुरी देखील लोकसभेची आचारसंहिता लागायच्या अगोदर चिपळूणवासियांना आणून देण्याची जबाबदारी पालकमंत्री या नात्यानं मी स्वतः स्वीकारलेली आहे. आणि हे आता मला सांगण्याचा अधिकार काय, तर चिपळूणवासियांना कदाचित आता पालकमंत्र्यावर विश्वास बसला असेल, बरोबर ना. कारण आता त्याचं बाकीच्याच जात नाही, जाऊ दे, बाकी सगळेच व्यासपीठावर असल्यामुळं. पण जे काही पालकमंत्री हा सांगतो सचिन कदम साहेब हा करणारा पालकमंत्री आहे. त्याच्यामुळे आता 10 कोटीची कामं दिलेली आहेत. पुढची नळपाणी योजना 200-250 कोटीची नक्की या चिपळूणवासियांसाठी मंजूर होईल ही त्यांना पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून काही लोक ज्यावेळी अस्तित्वाची लढाई सुरू होते तेव्हा टीका टिप्पणी करतात. मला त्याच्यामध्ये अजिबात खोलात जायचे नाही. आता मला पत्रकार बांधव काहीतरी मला टी व्हीवर असं आलंय तुमच्याबद्दल म्हणून सांगत होते. मी म्हटलं त्यांना इकडे यायला सांगा, या कोर्टवर माझ्यावर बॅडमिंटन खेळायला सांगा, ही कशी आम्ही विकासाची कामं करतो ती बघायला सांगा. आणि म्हणून स्वतःची जी पापं केली आहेत ती आमच्यावर मांडू नयेत, आमच्यावर लादू नयेत, हे देखील मी त्यांना सांगितलं. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीला काय प्रतिकार केला पाहिजे किंवा त्याला उत्तर दिलं पाहिजे किंवा त्याच्यावर टीका केली पाहिजे हे आमचं अजिबात मत नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो, आज राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, पूर्ण महाराष्ट्राचा भौगोलिक विकास व्हावा यासाठी प्रामाणिकपणानं काम करत आहे. आज मी ज्यावेळी वाशिष्ठी नदीच्या बाजूनं आलो, ठीक आहे, मला थोडं का होईना आंतरिक समाधान मिळालं की मी जो पाठपुरावा केला होता, शेखर सरांनी जो पाठपुरावा केला होता, आणि चव्हाण साहेब जेव्हा सांगत होते, चव्हाण साहेब मला देखील मनापासून समाधान होत होतं. तुम्ही असं म्हटलं की हे बेट काढल्यामुळं पाण्याची लेवल चांगली झाली आणि पाणी हे अतिशय संत पद्धतीनं आता व्हायला लागलेलं आहे. मला असं वाटतं कोण क्रेडिट नाही, कोण क्रेडिट देईल ना देईल, ह्याच्यापेक्षा लोकांच्या मनातली काम मी पूर्ण करू शकलो ह्याचं मला समाधान आहे. आणि त्याच्यातलाच हा प्रकल्प आहे. ह्याच्यामध्ये ज्यावेळी बॅडमिंटन आता खेळतील आणि या चिपळूणमधनं बॅडमिंटन खेळणारे महाराष्ट्राचं नेतृत्व करतील, देशाचं नेतृत्व करतील, हे आम्हाला सगळ्यांनाच समाधान असेल. आणि ते पक्ष सोडून समाधान असेल. पक्षात काम करणं, पक्षाचं सभासदत्व दुसऱ्याला बहाल करणं हा सगळा विषय पक्षीय झाला. पण एखाद्या शहरामध्ये काम करत असताना या चिपळूण शहराला
कला आणि क्रीडा वारसा आहे. ह्याच्यामध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ज्यावेळी मी सुरू करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी देखील किती टीका टिप्पणी झाली आपल्याला माहिती आहे. ते सुरूच होणार नाही, ते होणारच नाही, ते असंच नाही, ते तसंच नाही. पण आज इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यरत आहे. तसं हे क्रीडा संकुल होणार आहे. पवन तलावाला शेखर सर तुम्ही 2 कोटी रुपये मागितलेत. मी आज जबाबदारीनं सांगतो पवन तलावाचं ग्राउंड अतिशय चांगल्या पद्धतीनं करायला अजून जरी पैसे लागले तरी ते सरकारकडनं आपण आणून देऊ. पण चिपळूणवासियांच्या तरुणाईला जे जे काय आवश्यक आहे ते देण्याची जबाबदारी सरकार म्हणून आमच्या सगळ्यांची आहे. इथं मगाशी सावर्ड्याला जेव्हा मी कार्यक्रमाला होतो तेव्हा शेखर सरांनी माझ्याकडे एक मागणी केली की विज्ञान भवन आवश्यक आहे. मी शेखर सरांना सांगितलं सगळ्यात चिपळूणमध्ये आता मागू नका, आम्हाला रत्नागिरीला पण थोडं जाऊ दे. आणि म्हणून विज्ञान भवन दोन्हीकडे बांधू असं मी सांगितलं. विज्ञान भवनाची काय आवश्यकता आहे? आज आपण म्हणतो की क्रीडा क्षेत्रात बॅडमिंटन खेळत असताना मुलं जर तयार व्हायची असेल तर ग्राउंड आम्हाला पाहिजे. क्रिकेट खेळायचं असेल तर क्रिकेटचं ग्राउंड पाहिजे. फुटबॉल खेळायचं असेल तर फुटबॉलचं ग्राउंड पाहिजे. मग जर आपल्याला शास्त्रज्ञ तयार करायचे असतील तर शास्त्रज्ञ तयार करणारं विज्ञान भवन हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये झालेलं असेल. हा देखील शब्द शेखर सर मी तुम्हाला देतो, कारण त्याची मुहूर्तवेळ तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी सुरू केली. आज आपण क्रीडा क्षेत्रावर चर्चा करतोय, आज आपण सांस्कृतिक क्षेत्रावर चर्चा करतोय. पण आज जर आपण दुसरा एक अभ्यास केला चिपळूण तालुक्याचा आणि चिपळूण शहरातला तर चिपळूण शहरामध्ये गरीब आर्थिक परिस्थिती असलेली जी शेतकऱ्यांची मुलं आहेत पण त्यांचा ब्रेन आहे, ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, त्यांना देखील अमेरिकेला पाठवण्याचं धाडस जर महाराष्ट्रामध्ये पहिलं कोणी केलं असेल तर पालकमंत्री या नात्यानं माझ्या नियोजन मंडळाच्या सगळ्या सभासदांनी सहकार्य केलं. पण जो 5 कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध केला. आज यावर्षी 20 मुलं अमेरिकेला जाणार आहेत नासामध्ये आणि 50 मुलं इस्रोला जाणार आहेत. त्याच्यामुळं हा जिल्हा फक्त क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे जातो याच्यातला भाग नाही, फक्त सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पुढे जातो याच्यातला भाग नाही, तर अब्दुल कलामांसारखा 1 ना 2 ना 10 शास्त्रज्ञ रत्नागिरीमध्ये निर्माण व्हावेत यासाठी महाराष्ट्रातली पहिली शास्त्रज्ञ निर्माण करण्याची मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल तर ती रत्नागिरी जिल्ह्यानं रोवली. हा देखील अभिमानानं मला किस्सा आपल्याला सांगितला पाहिजे. आणि मी ज्यावेळी त्या मुलांच्या पालकांची चर्चा केली, मी मगाशी देखील माझा एक किस्सा सांगितला. मी कधी विमानातनं गेलो, तो किस्सा सांगत नाही, पण मी पहिल्यांदा कधी विमानातनं गेलो तुम्हाला सांगतो. तुम्ही कधी गेला मला माहीत नाही, पण मी ज्यावेळी रत्नागिरीकरांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं त्या 2004ला पहिल्यांदा विमानामध्ये बसलो. विमानामध्ये बसल्यानंतर माझी परिस्थिती काय झाली शेखर सर नंतर कधीतरी तुम्ही सांगा. पण जर माझी परिस्थिती अशी आहे की मला निवडून दिल्यानंतर मी विमानामध्ये बसलो तर माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या ग्रामीण भागामध्ये ज्यांच्या डोक्यामध्ये हुशारी आहे, जे स्वतःचं नेतृत्व अभ्यासानं करू शकतात, ही मुलं देखील विमानामध्ये बसली पाहिजेत. ही प्रामाणिकपणाची भावना डोळ्यासमोर ठेवून मागच्या वेळी 10 मुलं अमेरिकेला जाऊन आली. यावर्षी 20 मुलं अमेरिकेला चाललेली आहेत, पण कोणाच्याही वशिल्यानं नाही, ना पालकमंत्र्याच्या वशिल्यानं, ना शेखर सरांच्या वशिल्यानं, ना कुठच्या आमदारांच्या वशिल्यानं. आम्ही 3,500 मुलांची परीक्षा घेतली सर, बरोबर आहे ना? 3,500 मुलांमधनं 50 मुलं इस्रोसाठी आपण तयार केली आणि 20 मुलं नासासाठी आपण तयार केली. याचा अर्थ असा आहे की रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. फक्त रस्ते झाले आणि खड्डे बुजले म्हणजे जिल्ह्याचा आणि शहराचा सर्वांगीण विकास होतो याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. अत्यावश्यक सेवा मिळाल्याच पाहिजेत, परंतु त्याचबरोबर आपली मुलं ही पुण्या मुंबईच्या शहराच्या पलीकडे देखील जाऊन काहीतरी करतायत. हे जर आपल्याला महाराष्ट्राला आणि देशाला दाखवायचं असेल तर क्रीडा क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, अभ्यासामध्ये आपल्या मुलांना ताकद देण्याची गरज आहे. आणि म्हणून मला दुसरा एक अभिमान आहे चिपळूण तालुक्याचा. मागच्या वर्षी मला असं वाटतं सावर्ड्यामधलाच एक मुलगा जिल्हाधिकारी झाला, बरोबर ना? सावर्ड्यामधलाच मुलगा जिल्हाधिकारी झाला, मांडकीमधला. मी मोठेपणा सांगत नाही किंवा त्याचं श्रेय मला घेत नाही, पण मी ज्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी एक संकल्प केला होता की आमची महाराष्ट्रातली जी PIS सेंटर आहेत, या PIS सेंटरमध्ये महाराष्ट्रातले जास्तीत जास्त विद्यार्थी सामील झाले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही IASची परीक्षा घेतली, दिल्लीला मुलं गेली. महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात जास्त कलेक्टर झालेले आणि पोलीस अधीक्षक झालेले जर विद्यार्थी कुठचे असतील तर ते महाराष्ट्रातले होते. हे देखील समाधान आपल्या सगळ्यांना आहे आणि त्याच्यातले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले देखील होते. आणि म्हणून सगळ्याच लोकप्रतिनिधींना, पूर्वी असलेल्या लोकप्रतिनिधींना, आता नव्यानं नगरपालिका लढणार असतील, जिल्हा परिषद लढणार असतील, पंचायत समिती लढणार असतील, या सगळ्याच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मला एक विनंती करायची आहे
की विकासाच्या दृष्टीनं काम करत असताना मला असं वाटतं की पक्षीय राजकारण त्याच्यामध्ये येऊ नये. मागच्या देखील मी चिपळूणच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलं, कारण शेवटी विकास जो खुंटतो तो राजकारणामुळे खुंटतो. विकास जो खुंटतो तो आपापसातल्या हवेदावामध्ये आणि मतभेदामुळे खुंटतो. आणि म्हणून आज जसं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या क्रीडा संकुलाचं उद्घाटन केलं, भविष्यात मला असं वाटतं की नागरिकांची हीच अपेक्षा आहे ना. आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला काय राजकारण करायचे ते करा. आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला काय एकामेकाला शिव्या घालायचे तेवढ्या घाला. परंतु आचारसंहिता लागेपर्यंत म्हणजे 45 दिवस पूर्वीपर्यंत तरी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जिल्ह्याच्या विकासासाठी काम करा, हीच जिल्हावासियांची भावना आहे. आणि ती आपण आज या कार्यक्रमातून प्रदर्शित करतोय, त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. या संकुलाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि मगाशी मला कोणीतरी सांगितलं की अनेक वर्षाची चिपळूणवासियांची मागणी होती की या चिपळूणमध्ये शिवसृष्टी व्हावी. त्या शिवसृष्टीला देखील माझ्या मैत्रिणीने किती दिले पैसे? 1 कोटी रुपये आपण मंजूर केलेत. पण ही आपण इथल्या सर्वसामान्य कॉन्ट्रॅक्टरकडनं शिवसृष्टी करून घेत नाही आहोत. तर जे स्कूल ऑफ आर्ट्सचे सगळे प्राध्यापक ह्याच्यामध्ये मेहनत घेत आहेत. त्याच्यामुळे चिपळूणला आल्यानंतर प्रत्येक पर्यटक या शिवसृष्टीला भेट देईल एवढ्या ताकदीची आणि एवढी सुंदर शिवसृष्टी आपण चिपळूणमध्ये उभारण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे. आणि या सगळ्यामागं पाठपुरावा करणारे तुमचे जे मुख्याधिकारी आहेत त्यांचं देखील मला मनापासून कौतुक केलं पाहिजे की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ते करतायत. अतिशय चांगल्या पद्धतीनं अनेक अडचणींवर मात करण्याचे प्रयत्न करतायत. आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन मान सन्मान कसं द्यायचं हे कुठच्या अधिकाऱ्याकडनं महाराष्ट्रात जर शिकायचं असेल तर ते शिंगटेकडनं शिकलं पाहिजे. हे देखील कारण सचिन कदम पण सांगतात ते चांगले आहेत, सदानंद चव्हाण साहेब पण सांगतात ते चांगले आहेत, शेखर निकम पण सांगतात ते चांगले आहेत, भास्करराव जाधव पण सांगतात ते चांगले आहेत. म्हणजे ते कोणासाठी वाईटच नाहीत. मला तर कधी कधी भीती वाटते चिपळूण नगरपालिका तर लढणार आहेत की काय ते. त्याच्यामुळे आता सचिनजी मगाशी शेखर सरांना म्हणाले की तुम्ही मुख्याधिकाऱ्यांचं कौतुक केलं नाही. अधिकाऱ्यानं प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे. काही चुका इकडे तिकडे होत असतील त्याचं काही समर्थन कोण करणार नाही, परंतु एक दिशा देण्याचं काम प्रशासक म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी केलंय, त्याबद्दल मनापासून त्यांचं मी कौतुक करतो. अशाच पद्धतीचे प्रकल्प, अशाच पद्धतीचे प्रोजेक्ट आपण पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडे आणत राहा. चिपळूणवासियांना विश्वासात घ्या. चिपळूणवासियांना विश्वासात घेतलेला प्रत्येक प्रकल्प, प्रत्येक काम हे माझ्याकडनं मंजूर केलं जाईल, हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला शब्द देतो. बापू, आपण सगळे खाली बसलाय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या देखील मनातल्या ज्या काय आशा आकांक्षा आहेत त्या देखील नगरपालिकेच्या बाबतीतल्या आम्ही सगळे मिळून पूर्ण करू, हा देखील शब्द देतो. आणि आपण सगळे मोठ्या संख्येनं 3 तास या कार्यक्रमाची वाट बघत थांबलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुरावा सचिन कदम साहेबांनी केलेला आहे. मला आता शेखर निकम सर, चव्हाण साहेब देखील सांगत होते की हे जे बॅडमिंटन कोर्ट केलंय याचा मेंटेनन्स राहणं आवश्यक आहे आणि ते कोणीतरी चालवणं आवश्यक आहे. तर मी आत्ताच मुख्याधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत, पालकमंत्री म्हणून निर्देश दिलेले आहेत की तातडीनं बॅडमिंटन असोसिएशन बरोबर MOU करावा आणि हे ग्राउंड जे आहे, मैदान जे आहे बॅडमिंटनचं, हे त्यांच्याकडे चालवायला द्यावं आणि त्याचा जो काही नगरपालिकेला महसूल घ्यायचा आहे तो देखील चांगल्या पद्धतीने घ्यावा, अशा सूचना मी पालकमंत्र्यांना दिलेल्या आहेत. त्याच्यावर ते नक्की कारवाई करतील.